नमस्कार दर्शको, उजनी धरणाची व वीर धरणाची सायंकाळी 7ची अपडेट आपण आता पाहणार आहोत। त्या अगोदर आपणास एक विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व बातम्यांना एक लाईक करून नवीन बातमींना प्रेरणा देत जावा। सबस्क्राइब आणि लाईक करण्यासाठी कोणताही चार्ज नसतो, फक्त सबस्क्राइब केल्याने तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट इथून पुढच्या सर्वच प्रकारच्या बातम्यांच्या मिळत राहतील। तर वीर धरणातून आज सकाळी जो 7337 क्युसेकचा विसर्ग सुरू होता तो आता 7487 क्युसेक्स करण्यात आलेला आहे। तर बंड गार्डनची आवक ही 5978 क्युसेक्स आहे। उजनीतून सध्या सिनामाडा योजनेसाठी 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, मुख्य कॅनलला पाणी बंद करण्यात आलेले आहे। दहगाव उपसा सिंचन योजना बंद करण्यात आलेली आहे पाणी सोडणे। तर धरणाची आत्ताची टक्केवारी 103.90% झाली असून वीज निर्मितीसाठी उजनी धरणातून 1600 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे। उजनी धरणात सध्या 119.32 TMC पाणीसाठा झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा 55.66 TMC झालेला आहे। तर दौंडची आत्ताची आवक ही 9096 क्युसेक्स असून उजनीतून सकाळी जो विसर्ग वाढायला सुरुवात झालेली होती तो 1,00,000 क्युसेकच्या आसपास दुपारपर्यंत गेला होता। मात्र आत्ताच्या प्राप्त माहितीनुसार तो 80,000 क्युसेक्स करण्यात आलेला आहे व यामध्ये 1600 क्युसेक्स वीज निर्मितीचा असा मिळून सध्या उजनी धरणात 81,600 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे। तरीसुद्धा पावसाचा दिलेला सर्वत्रच अलर्ट, त्यामुळे नदीपात्रात कधीही विसर्गात वाढ अथवा घट ही होऊ शकते। या दृष्टीने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने केलेले आहे। इथून पुढे अशाच प्रकारच्या ताज्या व खात्रीशीर महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राइब करा व एक बातमीसाठी निश्चितपणे लाईक करा।